नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तिसऱ्या मसाला म्हणजे शिंपल्यांचं सुक्क असं सुद्धा म्हणू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी या तिसऱ्या घेतलेल्या आहेत आणि या मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून खळखळून अशा धुवून घेतलेल्या आहेत। एका पातेल्यात आपण या सर्व तिसऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण गॅसवर एक 10 मिनिटांसाठी मोठ्या आचेवरती ठेवून देणार आहोत। पर्यंत आपण या रेसिपीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊया। इथे मी वाटणासाठी घेतलेला आहे 3 कांदे, 2 चमचे सुकं खोबऱ्याचा कीस, 1 चमचे धणे, 1 हिरवी मिरची, थोडीशी बडीशेप, 4 ते 5 आपण इथे घेतलेले आहे काळी मिरी, छोटा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, थोडंसं आलं आणि 4 ते 5 आपण इथे घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या। आता हा सर्व मसाला जो आहे तो भाजून वाटून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता एक 10 मिनिटातच या सर्व तिसऱ्यांचे मुख जे आहेत ते आपोआप उघडले गेलेले आहेत। चला तर आता आपण एका डिशमध्ये सर्व काढून घेऊयात। आणि वाटणाचा मसाला सुद्धा मी इथे भाजून वाटून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये 2 पळी तेल घेऊया। तिसऱ्या मसाला ही रेसिपी बहुतेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, आज मी इथे माझ्या पद्धतीने करणार आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये मी घेणार आहे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ज्या मी ठेचून घातलेल्या आहेत याच्यामध्ये, अर्धा कांदा। आता कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी परतला की त्यामध्ये घेणार आहोत 1 टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाला की आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाव चमचा हळद, 1 चमचा घरचं लाल तिखट आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला। आता हे सर्व मसाले जे आहेत ते तेलावरती 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत तिसऱ्या घातल्याच्या नंतर एक 4 ते 5 मिनिटांसाठी छान ह्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण रेडी केलेलं होतं ते वाटण सुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत। आता वाटण घातल्याच्या नंतर सुद्धा हे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत पाणी घालून एक 5 मिनिटांसाठी झाकण लावून शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये 2 कोकम ॲड केले। कोकम घालून 10 मिनिटांसाठी शिजवून देऊयात। 10 मिनिटं झाल्याच्या नंतर मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे आपला तिसरा मसाला ही रेसिपी रेडी झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चांगले कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।